नमस्कार मैत्रिणींनो, मी समिधा. आज आपण कटोरी ब्लाऊज शिकणार आहोत. कमी छातीचा म्हणजे छाती 28 आहे तर कमर 22 आहे. ह्या छातीचा आपण कटोरी ब्लाऊज शिवणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा आपण असा पेपर कटिंग करून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण ही कटिंग पेपरवरतीच दाखवणार आहे. ती व्यवस्थित तुम्ही पहा. उंची 28 छातीसाठी 11.5 इंचाची आहे. मागील भाग आणि पुढील भाग आपण दोन्ही कट एकदमच करणार आहोत. पुढील भागामध्ये 11.5 अधिक 1 इंच दोन्ही भागामध्ये पूर्ण उंचीमध्ये 1 इंच ॲड करायचं आहे. म्हणजे उंची आपली आहे 11.5 तर त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केल्यावर 12.5 उंची आपण मेजर टेपच्या साहाय्याने पेपरवरती लाईन ड्रॉ करून घेऊ अशी. आता फुटपट्टीच्या साहाय्याने आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. पट्टीच्या साहाय्याने अशा प्रकारे आपण लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. ह्या लाईनवर आपण शोल्डर टाकणार आहोत. 28 छातीसाठी शोल्डर आपल्याला 5 इंचाचा घ्यायचा आहे पण, कारण कमी छाती आहे म्हटल्यावरती शोल्डर ही कमी येणार. 5 इंचाचा शोल्डर. तर आर्महोल म्हणजेच मुंढा ही 5 इंचाचा आपण घेणार आहोत. आर्महोल म्हणजेच मुंडा ही आपण 5 इंचाचा आता घेणार आहोत. आता ह्या मुंड्याच्या पॉईंटवर आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. अशा प्रकारे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची, जेणेकरून ह्याच्यावर छातीचा चौथा भाग आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता आपण हा शोल्डर 5 तर मुंडा 5 व्यवस्थित असा बॉक्स आखून घेतलेला आहे. आता आपण हा शोल्डरला शिवायला अर्धा इंच तर मध्यभाग हा आपण दरवेळेला जसा कट करतो त्याप्रमाणे मध्यभाग पॉईंट काढायचा आहे, जेणेकरून आर्महोल आपल्याला पुढील मुंड्याचा शेप व मागील मुंड्याचा शेप असे दोन्ही ॲड करायचे. आता आपण पहिल्यांदा छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच ॲड करणार आहोत. आता 28 छाती म्हटल्यावरती त्याचा चौथा भाग हा 7 येणार. 7 चोका 28 अधिक 2 इंच म्हणजे 7, 8, 9 इंचाचा आपण पॉईंट आखून घेतले. आता मागील मुंड्याच्या शेपसाठी 1 इंच व पुढील मुंड्याच्या शेपसाठी 1.5 इंच. छाती कमी असल्याने मुंडा शेप ही 1-1.5 इंचाचा रेग्युलर असतो आपला, त्याप्रमाणे नाही, ह्याचा आता 1 इंचाचा होणार. 1 ते 1.25 इंचापर्यंत आपला हा मागील मुंड्याचा शेप होणार व पुढील मुंड्याचा शेप हा 1.5 इंचाचा तयार होणार. अशा प्रकारे आपण पॉईंट आखून आतमध्ये अर्धा इंच घेऊन मागील व पुढील मुंड्याचा शेप देऊन घेऊ. हे पहा, अशा प्रकारे मी आता हा ड्रॉ केला आहे. आता आपण जेवढा छातीचा चौथा भागात आहे पहा अधिक 2 इंच घेतला आहे, तेवढाच खालच्या भागालाही म्हणजे कमरेच्या भागाला आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. खालीही 1 इंचाची आपली मागील भागासाठी 1 इंचाचा आपला टक्स होऊन जाणार आणि त्याच्यामध्ये 2 इंच हे समान येणार. यासाठी आपण हे म्हणजे कमरेचा चौथा भाग अधिक 2 इंच घेतो की नाही, पहिल्यांदा 1 इंच घेतो, त्याच्यात 2 इंच घेतो, यापेक्षा हे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची व पॉईंट आखून घ्यायचा. अशा प्रकारे ह्या जी मार्जिनला आपण लाईन सोडले त्याच्यावरती अशा प्रकारच्या 2 लाईन आपण ड्रॉ करून घ्यायच्या. आता ह्या 28 छातीसाठी गळारुंदी ही आपण 2 घेणार आहोत. गळारुंदी आपली 2 घेणार आहोत व पुढील गळा कस्टमरच्या आवडीनुसार म्हणजे जवळजवळ 5.5 इंचाचा हा गळा येतो. चेस्ट छोटी असल्याने म्हणजे लेडीज ही तिचा बांधा हा कमी असणार, त्याच्यामुळे पुढील गळाही आपण शॉर्टच घ्यायचा म्हणजे 5.5 इंचापर्यंत घ्यायचा आहे. जास्त गळा डीप घेत नाही आहोत आपण. हे पहा अशा प्रकारे. आणि पुढे आपण गळा हा गोल आखून घेऊया. हे पहा, असा व्यवस्थित असा गोल आकाराचा शेप देऊन घेऊ. आता आपण कटोऱ्यासाठी आपण कटिंग करणार आहोत. पहिल्यांदा आपण वरती 1 इंच, हे पहा गळ्याच्या इथून वरती 1 इंचावर हा पॉईंट आखून घेणार आहोत. आता आपण जो शोल्डर टाकला होता तिथे मध्ये लाईन होती, तिथे आपण 1.5 इंचापर्यंत असा हा पॉईंट आखून घ्यायचा आहे. मुंड्यामध्ये 1.5 इंचाचा असा हा पॉईंट आखून घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे 1.5 इंच 0.75 असा पॉईंट आखून घेतला. आता हा भाग आता आपण पुढे जाऊया. आता आपण योगपट्टी, कटोरी ब्लाऊज हा योगपट्टीचा असतो. योगपट्टी गळ्याकडून मध्यभागाकडून 3 इंचाची तर कमरेच्या भागाकडून 2 इंचाची असा पॉईंट आखून हा आपण योगपट्टीचा शेप देऊन घेऊ. अशा प्रकारे आपण हा योगपट्टीचा शेप दिला आहे. हे पहा व्यवस्थित असा आपण देऊन घेतला आहे.
आता आपण वरती जो 1/2 इंचाचा पॉईंट मारला आहे तो मोजून घेऊया. 4.25 इंचात एवढा आला आहे. तसाच आपण खाली योगपट्टीवरही पॉईंट टाकून घेऊन स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. हे पहा अशा प्रकारे आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ केले तर त्या लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे मध्य काढून घेतला आहे. आणि जो आपण गळ्याच्या इथे 1 इंचाचा पॉईंट टाकला होता ना, तिथपासून त्या मध्यापर्यंत आपण हा गोलाकार असा शेप देऊन घेऊया. अशा प्रकारे व्यवस्थित असा हा गोलाकार शेप देऊन घेऊ. आता आपले ही मार्किंग झालेली आहे. आता आपण हे मागील व पुढील हे दोन्ही भाग एकत्र कट करणार आहोत. ह्याच्यासाठी आपण पहिल्यांदा पेपर डबल फोल्ड करून घेतलेला आहे. म्हणजे आपले एकाच हाताबरोबर म्हणजे एकाच वेळी मागील व पुढील असे दोन्ही भाग आपले कट होतील. कारण मुंढा हा सेम असतो व शिलाई मार्जिन ही सेम असते. पुढील भागात वेगवेगळे आता बदल होणारच आहेत, परंतु आपण हे दोन्ही भाग आधी एकत्र कट करून घेऊ, जेणेकरून आपल्याला परत मुंडा शोल्डर हे टाकायचा झंझट राहणार नाही. आता आपण हे दोन्ही भाग वेगवेगळे करून घेऊया. हे पहा अशा प्रकारे हे दोन्ही भाग आपण वेगळे करून घेतले. हे पहा तयार झाला आपला मागील भाग आणि हा पुढील भाग. आता पुढील भागाची आपली पहिल्यांदा आपण योगपट्टी कट करून घेऊया. हे पहा आणि आता आपण हा जो कटोऱ्यासाठी आपण शेप दिला होता की नाही तो कट करून घ्यायचा आहे. आता हा पुढील गळा आपण कट करून घेणार आहोत. हे पहा व्यवस्थित असा आपण पुढील गळा कट करून घेणार आहोत. पुढील मुंड्याचाही शेप देऊन घेऊ. अशा प्रकारे व्यवस्थित अशी ही मार्किंग केलं होतं त्याच्यावरती आपण हा पुढील मुंड्याचा शेप कट करून घेणार आहोत. आता आपली ही योगपट्टी साईडचा कर्व आपला म्हणजे काखेचा भाग तो कट झाला आहे. आता आपल्याला मागील हा भाग कट झाला आहे. आता मेन भाग राहिला आहे तो आपला हा कटोरीचा. आपला हा कटोरी व्यवस्थित फिनिशिंगसह कट झाला पाहिजे. नेहमी हा कटोरा ठेवताना कापडावर असो किंवा कागदावर क्रॉसमध्ये ठेवायचा आहे, तिरपा ठेवायचा आहे आणि जसाचा तसा आपला हा कटोरा आपण जॉईन करून घ्यायचा आहे. कारण आपल्याला तयार कटोरा एवढा करायचा आहे, परंतु पुढे छातीचा भाग फुगीर असल्याने कटोऱ्याचा शेप व्यवस्थित आला पाहिजे. यासाठी आपण हा पहिल्यांदा ड्रॉ करून घेऊया. जो आपल्याला शेप तयार झाला आहे मधला, जेवढा आपल्याला कटोरा तयार होणार आहे तेवढा आधी आपला हा शेप जसाच्या तसा आपण दुसऱ्या कागदावरती ड्रॉ करून घेणार आहोत. आता ह्याचं काम आपलं झालेलं आहे. ह्याला आपण बाजूला ठेवूया. आता ह्याचा आपल्याला काही उपयोग नाही. आता हा आपण जी लाईन स्ट्रेट आहे त्यावरती असा लाईन वाढीव करून घ्यायचे. हाही भाग जो वरच्या साईडला म्हणजे शिवायला जाणार आहे तिथेही आपण अर्धा इंचाचा आपण तो वाढवून घेतलेला आहे. ह्या दोघांचा मध्य काढून घ्यायचा आहे. आपला जो तयार पहिला कटोरा होता त्या दोघांचा पहिल्यांदा असा मध्य काढून घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे. आता आपण ज्या लाईनी ड्रॉ करून घेतल्या आहेत त्या बाजूला टक्स आपल्याला ते शिवून जाणार आहेत. त्यासाठी 1.25 इंच म्हणजे 1.25 इंचापर्यंत असे दोन्ही साईडला आपण पॉईंट टाकून घ्यायचेत. हे पहा इकडेही 1.25 आणि इकडेही 1.25. आता आपण हा जो अर्धा इंच वरती वाढवला आहे त्याला आपण असा एकत्र फुगीर भाग असा करून शेप देऊन घ्यायचा आहे. हा पहा व्यवस्थित असा हा शेप देऊन घ्यायचा आहे. व्यवस्थित शेप दिला आहे आपण. इथून आता आपल्याला वरती अर्धा इंच आपण पॉईंट टाकून घेतला आणि तो भाग जॉईन करून घेतला आहे. गळ्याच्या इथे आपण हा जॉईन करून घेतला आहे. अर्धा इंच वरती घेऊन जॉईन करून घेतला आहे. आता आपण मधला टक्स जो कटोरीसाठी मेन परफेक्ट असतो वरती आता 1 इंच व खाली 1.5 इंच असे हे दोन्ही भाग आपण म्हणजे टक्सची उंची आपण मार्किंग करून घेतले. आता हे पॉईंट जिथे 1.5 इंच पॉईंट हा बघा तो व्यवस्थित वरती जॉईन मारायचा. अर्धा इंच आपण वरती केला आहे तिथे आणि हाही भाग इकडे जॉईन मारायचा आहे. व्यवस्थित असा हा जॉईन मारून घ्यायचा आहे. आता हे जे भाग आपण दोन्ही बाजूला वाढवलेत ते टक्सच्या रूपाने म्हणजे टक्स आपण घेणार आहोत कटोऱ्याला पुढे फुगीर भाग येण्यासाठी. त्यासाठी आपण तो एक्स्ट्रा वाढवून घेतले होते 1.25 इंचाचे. ते आपण ह्या लाईनवर ड्रॉ करून घेऊ.
आणि ह्या दोन्ही लाईन मध्य पॉईंटला जोडून घेऊ. व्यवस्थित अशा हा जोडून घेऊ दोन्ही पॉईंट व्यवस्थित. अशा प्रकारे कटोरा व्यवस्थित कटिंग केलात ना तर तुमचा ब्लाऊज एवढा परफेक्ट बसेल ना की म्हणजे कमी छाती असूनही आपण कटोरी ब्लाऊज शिवतोय. कारण काय काय जण म्हणजे कमी चेस्ट असल्यावर 4 टक्स ब्लाऊज, प्रिन्सेस ब्लाऊज अशा प्रकारचे 1 टक्स ब्लाऊज अशा प्रकारचे ब्लाऊज वापरतात. कटोरी ब्लाऊज सहसा कोण वापरत नाही कमी छातीला. परंतु काय काय कस्टमरला कटोरी ब्लाऊज हा परफेक्ट बसतो, त्याच्यामुळे ते कटोरी ब्लाऊजची मागणी करतात. मग या मापाचं कटिंग करताना खूप टेन्शन येतं की काय करावं. काय काय जण नवीन असतात, त्यांना खूप प्रॉब्लेम येतो. आता एवढी कमी चेस्ट आहे तर आपण कटोराचे शोल्डर किती घ्यायचा, मुंडा किती घ्यायचा, खूप टेन्शन येतं. त्यामुळे हा ब्लाऊज अगदी 26 छातीसाठीही 28 छातीसाठीही आपण कटिंग करू शकतो. म्हणजे परफेक्ट असा कटिंग होऊ शकतो आपला. त्यासाठी पहिल्यांदा आपण पेपर कटिंग करायची आणि नंतर ब्लाऊज कट करायचा. हा पहा व्यवस्थित आपला हा जो भाग मी दाखवते ते एकमेकांना जॉईंट होणार आहे. हा पहा, त्याच्यासाठी आपण तो वरती अर्धा इंच वाढवला आहे. ओके. आणि हे जे दोन आपण आता हा बाजूला करूया. आपला हा व्यवस्थित एवढा कटोरा तयार झाला पाहिजे, कारण त्याची ती जागा भरून काढली पाहिजे ना, म्हणजे तेवढाच तो बसला पाहिजे परफेक्ट. यासाठी आपण आता तो मी जो टक्स दिला होता, म्हणजे जो कटोरा तयार केला आहे तो आपण दाखवते मी तुम्हाला कसा कटोरा तयार होतो तो. व्यवस्थित लक्ष द्या. आपण जे 1.5 इंचाचे सव्वा इंचाचे जे पॉईंट घेतलेत ना ते आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि आपला कटोरा कसा परफेक्ट बसेल तो पण लावूनही घेऊन बघणार आहोत. पहा आता आपण हे आपली सगळी कटिंग झालेलीच आहे. हे पहा व्यवस्थित असा हा लावून घेणार. हे पहा अशा प्रकारे आपण तो परफेक्ट बसतोय की नाही, एक्स्ट्रा होतोय की कसं काय, हे पहा व्यवस्थित अगदी परफेक्ट बसलेला आहे. कुठेही कमी जास्त झालेला नाही आहे हा कटोरा आपला. त्याच्यामुळं स्टिच करतानाही व्यवस्थित आपण स्टिच केला ना तर ब्लाऊज खूप सुंदर तयार होतो. व्यवस्थित असा हा आपण कमी छाती असूनही कटोरी ब्लाऊज परफेक्ट असा बसतोय. तर ह्या मापानुसार जर कटिंग केलात ना तर खूपच म्हणजे खूप सोपेही जाईल तुम्हाला कटिंग करायला. हा आपला आता मागील भाग आहे. आता आपण ठेवून बघूया. हा पहा पुढील भाग अर्धा इंचाने आतमध्ये आर्महोल. हा कटोरा आपला इथे बसणार. हा योकपट्टी तयार झालेली आपली योकपट्टी कटोरा तयार झाला फिनिशिंगमध्ये व्यवस्थित बसणार. हे पहा आता आपण जो कटोरा मी तुम्हाला म्हणजे पॉईंट टाकून दाखवले होते सव्वा इंचाचे, ते आपण फोल्ड करून मी तुम्हाला कसा कटोरा तयार होतो हाही मी तुम्हाला कटोराचा म्हणजे स्टिचिंग करायचाही कटोरा कसा तोही मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल कसा स्टिच करायचा परफेक्ट कसा फिनिशिंगमध्ये कटोरा स्टिच होतो तो मी तुम्हाला व्हिडिओ 36 छातीचा दाखवलेला आहे, 38 छातीचा दाखवलेला आहे. तोही तुम्ही पाहू शकता. हा पहा किती सुंदर असा फुगीर भाग कटोऱ्याचा आपला तयार झालेला आहे. ह्या भागामध्ये आपल्याला तो बसणार आहे. हे पहा व्यवस्थित असा हा बसणार आहे आणि हे खाली योकपट्टी आपली स्टिच होणार आहे. हा पुढील भाग आणि हा मागील भाग हे दोन्ही भाग तयार झाले. फक्त ह्या पुढच्या कटोऱ्यासाठी आपण हा कटिंग करतो आणि तो वाढीव कटोरा करतो, जेणेकरून स्टिच झाल्यावरती तो परफेक्ट असा बसतो. हे आता आपले पुढील दोन्ही भाग आपले तयार आहेत. आता आपण मागील टक्स म्हणजे मागील भागाकडे टक्स असतो तो 4 इंचाचा पॉईंट टाकून घेऊ आणि उंची 4 अधिक 1 5. टक्सची उंची ही 5 इंचाची, कारण गळा हा छोटा आहे. अर्धा इंचाचा आपण तो टक्स मारून घेऊया. पाठीमागे पॉईंट टाकून घेऊया टक्सचा. आता आपले ब्लाऊजची तयार पट्टी ही 5 इंचाची पाहिजे, परंतु कमरेला अर्धा इंच, मधली पट्टी आपली कस्टमरला 5 इंचाची तयार पाहिजे आणि पाव इंच वरती आपल्याला गोट वगैरे फिरवण्यासाठी आपण मार्किंग करून घेऊ. खालून गळा हा 3 इंचाचा गळा रुंदी ठेवू, तर वरून गळा रुंदी ही 2 इंचाची ठेवणार आहोत. अशा प्रकारे आता बॉक्स आखून घेऊया आपण. आणि जवळजवळ आपला हा गळा
चौकोनी जर शिवायचा असेल कोणाला तर ही पॉईंट अशा प्रकारे कट करून आपण कट केलात तरी चालू शकतो. आता आपण हा गळा गोल कापणार आहोत, त्याच्यासाठी 1.5 इंचावर पॉईंट टाकून हा आपण गळ्याचा गोलाकार शेप देणार आहोत. आता आपण हा जो गळा म्हणजे गळा मार्किंग केला आहे तो आपण आता कट करून घेऊया. हे पहा, व्यवस्थित असं आपण कट करून घ्या. मी आता ही पेपर कटिंग दाखवले. कापड फोल्ड करून आपण कशी म्हणजे ही कटिंग ठेवून कट करतो ते मी तुम्हाला दाखवेनच. कारण हे पेपरचे एक एक भाग आहेत अशा प्रकारचे. जर आपल्याला पेपर्सचा स्टिच करायचा असेल तर असे हे 2-2 भाग तयार करावे